अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही. अध्यक्ष महाराज, उत्तर कोणी द्या. गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे. अर्जुन भाऊ, ठीक आहे. काय भुजबळला पाडून आलो इथं. चला, हे म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी. चला, लक्षवेधी. ओके, कांदे साहेब ऐका ना. कांदे साहेब बघा, लक्षवेधी क्रमांक 3, 4, 5, 6 याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल. आता लक्षवेधी क्रमांक 7 घेऊया. हो, आलं लक्षात. चला, लक्षवेधी क्रमांक 7. हा जो मी विषय मांडतोय सभागृहामध्ये अत्यंत संवेदनशील आहे. अध्यक्ष महोदय, 16 नोव्हेंबर 2025 ला मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर, जिनी जग बघितलं नाही, जिला योग्य काय अयोग्य काय माहित नाही, अशा मुलीचा तारेने गळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नराधामाने तिचा खून केला. खून केल्यानंतर त्याला झाडाझुडपामध्ये तिला फेकून दिलं. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आणि ज्या वेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष महोदय पोलीस तपासाला आल्यानंतर हा नराधम विजय खैरनार शेखर हा त्या पोलिसांबरोबर त्या मुलीला शोधायला झाडाझुडपांमध्ये आणि डोंगराळामध्ये आणि रानावनामध्ये फिरत होता. अध्यक्ष महोदय, त्या मुलीचा मृतदेह 3 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी, ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी त्या नराधमाला अटक केली. खरं तर बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक सिंधू साहेब, मी दोघांचे अभिनंदन करेल की दोघांनी ताबडतोब त्या नराधमाला म्हणजेच त्या आरोपीला अटक केली. अध्यक्ष महोदय, अटक केल्यानंतर ज्या वेळेस माझी पत्नी अंजुम कांदे आणि आम्ही ज्यावेळेस त्या मुलीच्या आईला भेटायला गेलो, 23 वर्षाची त्या मुलीची, 3 वर्षाच्या मुलीची आई, फक्त 23 वर्षाची, तिने आत्महत्येचा 3 वेळा प्रयत्न केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लोक जगणार आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, इथे जे सभासद सदस्य जितके बसलेत, मला वाटतं प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल. अध्यक्ष महोदय, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा, तिला तारेने आवळायचा, तिचा खून करायचा, झाडाझुडपामध्ये फेकून द्यायचं आणि वरतून ताटमानेने त्या गावामध्ये पोलिसांबरोबर फिरायचं. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की कायद्याची भीती ह्या राज्यात राहिली का नाही, असा माझा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला नम्र विनंती करतो की त्यावेळेस ज्या मुलीला आणि त्या मुलीच्या बापाला, ज्यावेळेस त्या यज्ञाच्या मुलीला आणि मुलीच्या बापाला भेटलो त्यावेळेस त्यांची